बारामतीचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार युगेंद्र पवार आज प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। या निमित्तानं कन्हेरी गावामध्ये सभेचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार उपस्थित राहतील। नवाब मलिक आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। ते मानखुर्दमधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। मात्र ते कुठल्या पक्षाकडून लढणार किंवा अपक्ष लढणार ही भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही। भाजपचे बोरिवलीचे माजी खासदार गोपाळ शेट्टी आज अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत। त्यांनी भाजपमधून बंडखोरी केली आहे। त्यांची मनधरणी करण्यासाठी आशिष शेलारही भेटायला गेले होते। समीर वानखेडे आज रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। आरपीआयला धारावीची जागा मिळाल्यामुळे ते धारावीमधून लढण्यास इच्छुक आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईनंतर रिपाईची नाराजी दूर झाली आहे। धारावी आणि कलिना या दोन जागांवर रिपाईची निवडणूक लढवणार आहे। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ही माहिती दिली आहे। तसंच महायुतीची पुढील सरकारमध्ये एक विधान परिषद सदस्यत्व देण्याचं वचनही देण्यात आले। सावंतवाडी मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे। भाजप प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी बंडखोरी केली आहे। त्यामुळे दीपक केसरकर यांना महायुतीमधूनच आव्हान देण्यात आले। गेल्या अनेक दिवसांपासून खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा कायम होता। मात्र आता ही जागा ठाकरे गटाला देण्यात आली आहे। ठाकरे गटाकडून बाबाजी काळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। विशेष म्हणजे याआधी पक्षाकडून किशनचंद तनवाणे यांना तिकीट देण्यात आलेलं होतं। मात्र आपली उमेदवारी आपण पक्षाला परत देत असल्याचं सांगत किशनचंद तनवाणे यांनी निवडणुकीत माघार घेतली। बोरिवलीमध्ये भाजपमध्ये नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे। आयात उमेदवार दिल्यामुळे नाराजी आता सध्या पाहायला मिळते। संजय उपाध्यक्ष यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक नेते नाराज आहेत। गोपाळ शेट्टी, शिवानंद शेट्टी, गणेश खणकर आणि प्रवीण दरेकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। भंडारा विधानसभा मतदारसंघामध्ये बिघाडी होणार असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसच्या वतीनं पूजा ठक्कर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तरी शिवसेनेनं विधानसभा प्रमुख नरेंद्र पहाडे यांना सुद्धा एबी फॉर्म दिलेला आहे। पवनी विधानसभा क्षेत्रातून अपक्ष उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी त्यांचा नामांकन अर्ज दाखल केला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बाळासाहेब पाटील आणि भाजपचे उमेदवार मनोज खोरपडे यांचे कार्यकर्ते आमने-सामने आलेले होते। कराडमध्ये दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला। भाजपचे प्रदेश कार्यकारी सदस्य डॉक्टर अशोक ओळंबे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत प्रहार पक्षामध्ये प्रवेश केलाय। ओळंबे हे भाजपची उमेदवारी मिळाली नसल्यामुळे नाराज होते। आता ओळंबे तिसऱ्या आघाडीमधून उमेदवारी अर्ज भरणार आहे। अकोला पश्चिमची लढत चौरंगी होणार आहे। दौंड इथल्या अजित पवार गटाचे माजी आमदार रमेश थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलाय। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये गोविंद बागेत पक्षप्रवेश झाला। त्यामुळे आता दौंडमध्ये राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात असा सामना पाहायला मिळणार आहे। पालघर डहाणू मतदारसंघामध्ये भाजपचे विनोद मेढा यांनी उमेदवारी त्यांना देण्यात आलेली आहे। तसंच महायुतीकडून श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी डावलली गेली। विनोद मेढा हे भाजपचे तलासरी तालुका अध्यक्ष असल्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचं स्पष्ट झालंय। कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांच्या विरोधात दंड ठोपटलेल्या अमोल बालवडकर यांचं बंड अखेर आता थंड झालंय। भाजपचे ज्येष्ठ मंत्री आणि कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी अमोल बालवडकरांची घरी जाऊन भेट घेतली आणि त्यानंतर चंद्रकांत पाटलांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करा असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। शिवसेनेची तिसरी यादी जाहीर झाली आणि तिसऱ्या यादीमध्ये 15 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे। मुंबादेवीमधून शायना एनसी यांना उमेदवारी मिळाली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या चौथ्या यादीमध्ये 7 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली आहेत। भाजपनं आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे आणि यामध्ये 25 जणांची नावं भाजपकडून जाहीर करण्यात आली आहेत। नागपूरच्या सावनेरमधून आशिष देशमुख, किशोर जोरगेवार यांना तिकीट मिळालंय। राजू तोडसाम, जितेश संतापूरकर, भारती लव्हेकर, सुरेश धस, पराग शाह, अर्चना पाटील चाकूरकर, राम सातपुते, संग्राम देशमुख यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे।
मित्र पक्षासाठी भाजपनं 4 जागा सोडलेल्या आहेत। बडनेरा युवा स्वाभिमान पक्षासाठी जागा सोडण्यात आलेली आहे। राष्ट्रीय समाज पक्षाला गंगाखेडची जागा दिली तर रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला कलिनाची जागा देण्यात आली आहे। महायुतीचे ऐरोली विधानसभेचे भाजपचे उमेदवार गणेश नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अर्ज भरण्याआधी त्यांनी भव्य रॅली काढली आणि शक्ती प्रदर्शन केलं। आपलाच विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार एम.के. मडवी यांनी ऐरोली विधानसभेतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। भाजपचे उमेदवार गणेश नाईक यांच्यासोबत त्यांचा सामना होणार आहे। नागपूरच्या काटोल मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सलील देशमुख यांना उमेदवारी अर्ज भरण्यास उशीर झाला। यामुळे सलील देशमुख आज अर्ज दाखल करणार आहेत। देशमुखांची रॅली तहसील कार्यालयापर्यंत पोहोचायला उशीर झाल्यामुळे त्यांना अर्ज भरता आला नाही। नाशिक पश्चिम महायुतीचे उमेदवार सीमा हिरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। महायुतीने विकास कामं केली असून मी जिंकून येणार असा विश्वास हिरेंनी व्यक्त केलाय। नंदुरबारच्या नवापूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार आमदार शिरीष कुमार नाईक यांनी जंगी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। या शक्ती प्रदर्शनामध्ये नवापूर तालुक्यासह नंदुरबार तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जुन्नर विधानसभेसाठी महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार अतुल बेनके यांना उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे। यावेळी जुन्नर शहरामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। जनता पुन्हा माझ्यावर विश्वास दाखवेल आणि मला पुन्हा संधी देईल असा विश्वास बेनके यांनी व्यक्त केलाय। खेड आळंदी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप मोहिते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तसंच विरोधकांना माझ्या विरोधात उमेदवार मिळत नाही ते काय माझं भविष्य सांगणार असं वक्तव्यही त्यांनी केलं। शिवसेनेचे पाटण मतदारसंघाचे उमेदवार शंभूराज देसाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। यावेळी त्यांनी कोणतंही शक्ती प्रदर्शन केलं नाही। माधाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आणि निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये देसाई यांनी अर्ज भरला। गडचिरोली मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। भाजपनं यावेळी आमदार डॉक्टर देवराव होळी यांचं तिकीट कापून नवा उमेदवार दिलेला आहे। साताऱ्याच्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून मनोज घोरपडे यांनी महायुती भाजपचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे। अर्ज भरण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। यावेळी खासदार उदयनराजे भोसले सुद्धा उपस्थित होते। बीड जिल्ह्यातील आष्टे मतदारसंघामध्ये सुरेश धस यांनी शक्ती प्रदर्शन केलं आणि आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। या जागेसाठी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती। काँग्रेसचे नेते के.सी. पाडवी यांनी नंदुरबारच्या अक्कलकुवामधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। के.सी. पाडवी 8व्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। हिना गावित शिवसेनेचे आमशा पाडवी यांचं त्यांना आव्हान असणार आहे। धाराशिवमधील भूम परंडा विधानसभा जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे। राहुल मोटे यांनी शरद पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर रणजित पाटलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी जयंत पाटलांनी अर्ज भरताना ते उपस्थित होते। मात्र यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते गैरहजर होते। यावेळी महाविकास आघाडीत अद्यापही वाद असल्याचं पाहायला मिळालं। धाराशिव शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार कैलास खाडगे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। अहिल्याबाई होळकर चौकातून शक्ती प्रदर्शन करत त्यांनी रॅली काढली। आपला विजय निश्चित आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। महाविकास आघाडीकडून डहाणू विधानसभा मतदारसंघासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। अर्ज भरण्याआधी डहाणूच्या सागर नाका ते डहाणू प्रांत कार्यालय अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली। केंद्रामधील सरकार हुकुमशाही पद्धतीने वागत असून जनतेला बदल हवाय असं विधान त्यांनी केलंय। यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार वसंत पुरके यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। भाजप पक्षभेद करणारा पक्ष असून लोकशाहीची मूल्य मारणारा आहे अशी घणाघाती टीकाही वसंत पुरके यांनी केली आहे। राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मी माझे विकास कामं घेऊन जनतेसमोर जातोय त्यामुळे मला माझ्या विजयाची खात्री आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर विरोधकांची ही शेवटची निवडणूक असेल असा टोलाही त्यांनी लगावलाय।
जालना मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। यावेळी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते। दरम्यान विरोधकांना अजिंठा, एलोरा, शिर्डी इथं पर्यंत सगळं दाखवणार असल्याचा टोला त्यांनी लगावलेला आहे। माढा विधानसभेचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत। रणजित सिंह शिंदे यांनी माढ्यामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन केलं आणि त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। हिंगोलीच्या वसमत विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांनी जंगी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्यासोबत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील, त्याचबरोबर काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव, जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण हे उपस्थित होते। परभणी जिंतूर मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला। त्यांनी रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। धुळ्यातील वंचितचे उमेदवार जितेंद्र शिरसाट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। यावेळी त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलंय। तसंच विधानसभेमध्ये आपण विजयी होऊ असा विश्वासही व्यक्त केलाय। साताऱ्यातील माणखटाव इथल्या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे जयकुमार गोरे यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। गेल्या 3 टर्म जयकुमार गोरे आमदार म्हणून इथे कार्यरत आहेत। त्यांच्यासमोर शरद पवार यांच्या पक्षाचे माजी आमदार प्रभाकर खारगे यांचं आव्हान असेल। यवतमाळच्या उमरखेड इथल्या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं आणि अर्ज दाखल केला। मी पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये उतरत असून विजय आपला होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अमरनाथ विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून राजेश वानखेडे यांनी उमेदवारी अर्ज भरला। अर्ज दाखल करण्यापूर्वी वानखेडे यांनी शहरामध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह रॅली काढली। महाविकास आघाडीमधले प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते। नांदेड जिल्ह्यामध्ये लोहा मतदारसंघातून प्रताप चिखलीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। लोहा हा प्रताप पाटील यांचा परंपरागत मतदारसंघ आहे। दरम्यान लोहा विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये असल्यामुळे चिखलीकरांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। ओटीवरील तांडेलची किरकोळ वादातून हत्या करण्यात आलेली आहे। परप्रांतीय खलाशानं तांडेलचा खून केलेला आहे। रवींद्र नाटेकरांचा खून करून बोट पेटवण्यात आली। या प्रकरणी खलाशी जयप्रकाशला अटक झाली आहे। सांगलीमध्ये भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय। चारचाकीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालाय। सांगलीच्या मिरज बोलवाडमधली ही घटना आहे। रायगडच्या महाडमध्ये गोमाता पूजनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। दीपावलीच्या वसुबारस निमित्तानं गोमाता पूजन झालं। यावेळी गाय आणि वासराचं पूजन करून त्यांना चारा देण्यात आला। त्याचप्रमाणे आणि हा संपूर्ण परिसर